The Crows and the Snake. Good. Long time ago, a crow couple lived on top of a tree near a palace. They built a nest there and lived happily. A few days later, a snake built its hole at the bottom of the tree and started living there. Good. The lady crow lay 4 eggs one fine day. Both the crows were very happy. The next day, the crows went in search of food. Very good. The snake came up and ate all the eggs. The crows were very sad to see their eggs gone. They decided to teach the snake a lesson. The crow went to the palace and stole the queen's necklace. While she was bathing in the palace lake, the crow dropped the necklace in the snake's hole. The king's guards came looking for the necklace and found it with the snake. They took the necklace and put the snake in a basket to take it to the palace to punish it. Wow, very good. Ask them. Did you like the story? Comment below. आय होप तुम्हाला सुवानीचं स्टोरी वाचन आवडलं असेल. एवढं फ्लुएंट ती रीड करायला लागली आहे. नुकतीच आता फर्स्ट क्लास मध्ये गेली आहे. तुम्हाला पण वाटतं का की तुमच्या मुलांनी सुद्धा असं रीड करावं म्हणून? तर त्यासाठीच तुम्ही व्हिडिओ बघितले का? मी खूप सारे व्हिडिओज आधी बनवले आहेत, ते सुद्धा नक्की बघा. त्यांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. आणि आजचा व्हिडिओ सुद्धा त्या रिलेटेडच आहे. मुलांनी अगदी सुरुवातीपासून कसं इंग्लिश शिकावं आणि त्यासाठी कुठून सुरुवात करावी ते आपण आज बघणार आहोत. तर आज आपण 3 लेटर्स वर्डची प्रॅक्टिस करणार आहोत आणि आज आपण शॉर्ट व्हावल आयचा साऊंड त्या रिलेटेड वर्ड्स आपण रीड करणार आहोत. चला तर मग बघूया. चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया. पण त्याआधी व्हिडिओला लाईक करून द्या. तुम्ही खूप सारे लोक व्हिडिओ बघत असतात पण त्या मानाला लाईक खूप कमी असतात, म्हणून प्लीज जास्तीत जास्त लाईक करा. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ युजफुल वाटत असतील तर प्लीज लाईक नक्की करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते आम्हाला कमेंट थ्रू नक्की कळवा. चला तर मग रीड करूया. आता आपण कुठला साऊंड रीड करणार आहोत? आयचा साऊंड. आय. हे काय? इन. इन. आता हे ब बीन, फ फिन, प पिन, ट टीन, ड डीन, र रीन, स सीन. सी. तर अशा पद्धतीने मुलं कसं काय रीड करतात? कारण त्यांना सुवानीला हे लेटरचे साऊंड माहिती आहेत. तुम्हाला आता साऊंड काय असतात किंवा साऊंड कोणत्या लेटरचे कुठला साऊंड असतो, तुम्हालाही तुमच्या मुलांना साऊंड शिकवायचे असतील तर प्लीज हा व्हिडिओ नक्की बघा. त्यामध्ये सगळे साऊंड कव्हर केलेले आहेत. म्हणजे त्या पहिले जर तुम्हाला मुलांना रीडिंग शिकवायचं असेल तर ती पहिली स्टेप आहे साऊंड शिकवायची. तर प्लीज तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. त्याच्यानंतर साईट वर्ड सुद्धा मी घेतलेले आहेत, तर त्याच्यानंतर साईट वर्डची मुलांना प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर आता हे आहेत 3 लेटर वर्ड. इन, स सीन, ड डीम, ट टीम, र रीम, ज जीम, ह हिम, र रीम. आता या सगळ्या छोटे छोटे शब्दांचे खूप मराठीमध्ये अर्थ होतात, अर्थपूर्ण शब्द आहेत. पण आता मी ते सगळ्यांचे अर्थ तुम्हाला सांगणार नाहीये. जसे की आता सीन म्हणजे पाप, पिन म्हणजे टाचणी, फिन म्हणजे माशाचे पंख, बीन म्हणजे छोटे तो डस्टबिन आपण म्हणत असतो तसे बीन, डब्याला बीन म्हणतात. टीन पण स्टीलचा जो डब्बा असतो त्याला टीन म्हणतात. तर ह्या प्रकारे या सगळ्या शब्दांना अर्थ आहेत. पण आता आपण मुलांना रीड करायचं शिकवतोय. चला तर मग पुढे बघूया. ईट, ब बीट,
seat. F feet. H heat. L lit. W wheat. P peat. व्हेरी गुड. Ib. S sib. R rib. D dib. H hip. J jib. N nib. B bib. व्हेरी गुड. Ig. Big. B big. F fig. J jig. R rig. D dig. P pig. G gig. रीड लाउडली बेटा. व्हाट इज दिस? Id. Kid. क किड. K kid. L lid. D did. B bid. R read. तर या पद्धतीने मुलांना तुम्ही जर रीडिंग करायचं शिकवलं आणि स्टेप बाय स्टेप तुम्ही गेलात तर मुलं लवकरच आणि खूप सोप्या पद्धतीने रीड करायला शिकतील. आता जर त्यांचा बेस पक्का झाला तर पुढे ते घाबरत नाही, त्यांचा कॉन्फिडन्स जात नाही. तर तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलांना स्टेप बाय स्टेप रीड करायचं शिकवायचं असेल तर प्लीज आधी हे सगळे व्हिडिओ नक्की बघा. आणि आता अजून पुढे मी खूप सारे व्हिडिओज रीडिंग रिलेटेड घेऊन येणार आहे. म्हणून जर तुम्ही आम्हाला पहिल्यांदा बघत असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून द्या आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करून ठेवा, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला अगदी टाइमावर भेटतील. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल तुमचं मत आम्हाला नक्की कळवा. आम्ही तुमच्या कॉमेंटची वाट बघत असतो. आणि सुहानीचं रीडिंग तुम्हाला कसं वाटलं, स्टोरी रीडिंग कसं वाटलं ते आम्हाला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मध्ये शेअर करा. धन्यवाद. धन्यवाद.